भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही घरी दारी वसे हरी विश्वं भरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही समचरण सरोजम सान्द्रनीलंबुदाभं जगननीत पाणिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथमान् पांडुरंग करो प्रथमान मन पांडुरंग करो प्रथमान मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलाकांकते ज्योति कामोदि वक्त्रम खलाणी शवादापणोदार्हलक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वर ओम 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 नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा करुणा करा या दयाळा तुझा अनुग्रह लादलो तुझा अनुग्रह लादलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जन्मांदेस्य युतुण वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेणे ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि आए हो तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को ये दासी का जय जय राधे श्याम राधा मेरी माँ तुए पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम रायगढ़ी मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म
जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखण चोर भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्या आवत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य वर्णानं ब्राह्मण पिंपळनेर गावचे रहिवासी निळोबाराया निळोबारायांचा चारचरणाचा आणि देवाला आवडणारा भाविक सांगणारा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपण सर्वांना ज्ञातच आहे भगवंताच्या कृपेने ब्रह्मस्वरूप सद्गुरू लहरीनाथ महाराज वैकुंठवासी नामदेव महाराज शिंगवे वैकुंठवासी हबप श्याम महाराज शास्त्री रायपूरकर यांच्या आशीर्वादानं हबप निवृत्ती महाराज शिंगवे यांच्या सोज्वळ प्रेरणेनं माधव महाराज खताळ मठाधिपती पुंतांबा ज्ञानेश्वर भजनी मंडळ गुरुकृपा महिला भजनी मंडळ विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष एकनाथ महाराज सदगीर यांच्या कुशल मार्गदर्शनानं आपल्या गावामध्ये भव्यदिव्य नामसप्ताहाचं आयोजन नियोजन वर्ष 43 आणि या 43व्या वर्षातली आजची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली। कीर्तनाचे जे दाते आहे यजमान आहेत कैलासवासी पोपटराव भाऊराव गोजरे कैलासवासी विजया राधाबाई धर्मा चव्हाण स्मरणार्थ श्री ईश्वर गोजरे व धर्मा नाना यांच्याकडून ही कीर्तनाची सेवा आहे। खरं तर हे सगळे जे मंडळी आहे आमच्या गावाकडे गाडी घेऊनच आले होते आणि या नामसप्ताहाबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितलं ताई महिला सप्ताह आमचा करण्याचा मानस आहे गायक वादक सगळ्याच काही आम्हाला महिलाच या नामसप्ताहासाठी अपेक्षित आहे। कोण भेटेल ताई गायनासाठी वादनासाठी त्यांना नावं सुचवले पण खरं तर अतिशय सुंदर आयोजन आपण ग्रामस्थ मंडळींनी केलं। आमच्या गावाकडे या गावातले काही पाहुणे मंडळी आहे आमचे चव्हाण माऊली आदी करून बरेच मंडळी होते त्यांच्याबरोबर। खरं तर आमच्या गावाकडली काही मंडळी असल्या कारणानं ही सेवा मला घेणं शक्य झालं बरं। तिकडूनही ते मंडळी आले इकडूनही हे मंडळी आले। आता तुमच्यापेक्षा आम्हाला गावच्या शेजारी मान देणं हा फार गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी ही सेवा मला स्वीकारता आली। आजच्या हरिकीर्तनासाठी आपण सर्वच ज्येष्ठ वडीलधारे या ठिकाणी आपण सर्वच जण उपस्थित आहात। ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध प्रामुख्याने माझ्या ह्या सर्व आदिशक्ती मुक्ताबाई आहे आदिशक्ती प्रत्यक्ष भगवतीचे स्वरूप असणारे ह्या माझ्या माय माऊल्या आहे। इकडून पाहिलं तर गायनाच्या क्षेत्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं अग्रगण्य प्रामुख्याने नाव घेतलं जातं आमच्या रुपाली ताई आहे आणि राणी ताई आहे। एकदा या सगळ्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी। आपलं परम भाग्य आहे की हे सगळे दिग्गज मंडळी आपल्या या नामसप्ताहाच्या सेवेसाठी आहे। मृदुंग क्षेत्रातलं खरं तर आमच्या महिलांमधलं बादशाह म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। खरं तर मृदुंग मार्तंड मृदुंग अलंकार सगळ्या पदव्या ज्यांच्या पुढे फिके आहे वाजवणंही गोडे स्वभावही गोडे आमच्या यशोदाताई आहे। अतिशय सुंदर या नामसप्ताहाचं आयोजन आहे। माझ्या पाठीमागे आमच्या चोपदार महिला भगिनी आहे। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण माझ्या हातात चोप आहे बरं का। चोपदार महिलांनो माया हो चोप घेऊन तुम्ही उभा आहे पण एखादी महिला बडबड करत असली
एखादी इकडं बघ तिकडं बघ सारखं डिस्टर्ब करत असले चांगलं चोप घेऊन चोपायचं बरं त्या चोपाने तर चोपदार म्हणावं लागतं. पण आजकालची चोपदार नुसती चोप घेऊन उभं राहते बरं. बऱ्याच सप्ताहात पाहिलं ते कोणी बडबड करू इकडं जाऊ तिकडं जाऊ कोणी उठू कीर्तनातून काहीच करणार नाही. बरं माऊली त्यांना चोपदारांना भीती बरं तर बरं नाही तर आपलाच चोप घेऊन आपल्याला चोपायला बसले. परंतु अगदी कीर्तनकाराला सन्मानानं घेऊन येणं घेऊन जाणं ही सेवा चोपदार मंडळींची असते. यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी क्लिअर पोहोचवणारी उत्तम साऊंड सिस्टीम आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आपण श्रोतृवर्ग या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहे. खरं तर मी आल्याबरोबर अगदी कमी लोक होते पण नंतर मला लक्षात आलं लोक मेल्याबरोबर येत नसतात पेटेपर्यंत येत असतात म्हणून. लेट का असेना पण आलात तुम्ही. भरपूर बहुसंख्येनं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी आल्यावर मला यशोदाताईनं फोन केला. मी नेमकं गाडीतच होते. अहो ताई लोक घाई करायला ईद येऊन पाहतात. अगदी 2च्या बोटावरती मोजणे इतके 10-20 लोक मला एवढेच लोक घाई करायला बाकीच्यांना चिंता नाही. आणि काही ना कीर्तनाला लवकर जर चला म्हणलं ना चला ना हो कीर्तन चालू झालं ते म्हणतात थांबा एकदा गायक वादकाची इवळी झाली का मग आपण जाऊ. म्हणजे एवढं द्वेषात्मक भावना आहे. पण ऐका ना कीर्तनाला इवळी झाल्यावर नाही सुंदर ते ध्यान झाल्यावर नाही कीर्तनकार आल्यावर नाही. इथं कीर्तनाला येण्याची जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची की सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान. ज्या प्रभूजीचं चिंतन आपल्याला ऐकायचंय ज्या भगवंताची कथा ऐकायची ज्या प्रभूचं कीर्तन आपल्याला ऐकायचंय तो परमात्मा कसा आहे त्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे. कीर्तन श्रवण करण्याची जी पद्धती परंपरा आहे ती खरं तर सुंदर ते ध्यानापासून आहे रामकृष्ण हरीपासून आहे. म्हणून माया हो वर्षातले 7च दिवस द्यायचे हो ते पण जा पुढं कीर्तनकार आल्यावर येणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं 7 ते 9 हा जो टायमिंग आहे अत्यंत योग्य आहे. यावेळेस झोपा येत नाही आळस येत नाही. आता झोपेचे बादशाह असतील तर ते बिचारे कोणत्याही वेळेला झोपू शकतात. काही काहींचं झोपेवर फार प्रेम असतं. आमच्या तिकडे एक आजीबाई मला नेहमी म्हणत असते आरतीताई तुझं कुढं कीर्तन असलं ना मला घेऊन जात जाय बरं. मी आजी का एवढी का आवडती का. ती म्हणे बाई घरी 2 गोळ्या घेते तरी झोप येत नाही पण तुझ्या कीर्तनाला आलं कीच मला झोप येते. म्हणजे काही काहींचं झोपेवर प्रेम राहतं पण कोणत्या वेळेला झोपावं काय हेही कळायला पाहिजे बरं. मायाव हा झोपायचा वेळ नाही बरं पुरुष मंडळी. म्हणून बसलेल्या पुरुष मंडळीला माय माऊल्यांना विनंती असेल अगदी 1 तासभर मी तुम्हाला गोड चिंतन या अभंगावरती देणार आहे. चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबात माझ्याकडे पाहू नका बरं. अगदी प्रसन्न बस. एवढं प्रसन्न बसा ना की अगदी तासभर मला तुमच्याकडे पाहून कीर्तन करावं वाटेल एवढं प्रसन्न. पाठीमागं बसलेले तरुण बांधव माझी विनंती असेल 1 तासभर हा मोबाईल एखादा फोटोशूट करायचा आहे व्हिडिओ शूट करायचा तुम्ही मोबाईल काढू शकता पण चालू कीर्तनात बाकी इतरत्र कुठल्याही साधनाचा वापर न करता इंस्टाग्राम फेसबुक हे बघ ते बघ हे काही न करता 1 तासभर सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठला विठ्ठला खरं तर आपण ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन फार मोठंही गाव नाही पण छोट्या गावामध्ये सुद्धा एवढं सुंदर नियोजन आपण या नामसप्ताहाचं करू शकलो. एकदा ज्या कोणी मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या नियोजनामध्ये आपण सहभागी आहोत. या अशा मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा. अशीच भगवंताची सेवा आपल्याकडून घडत राहो. या नामसप्ताहाची सेवा आपल्याकडून घडत राहो मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. गावामध्ये आणखीही मंडळी असतील पण आपणच कीर्तनाला आलो याला कारणही आहे बरं. सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. कथा कीर्तन में वही आता है जिसको भगवान बुलाते हैं. म्हणजे तुम्ही आला नाही तर प्रत्यक्ष भगवंतांनाच तुम्हाला बोलवलं म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून सर्व अतिशय गोड चिंतन मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाचे शेवटचे रत्न निळोबाराया. निळोबारायानंतर अनेक संत झाले पण त्यांच्यानंतर ज्यांनी अभंग लिहिले त्यांचे अभंग आपल्याला कीर्तनामध्ये घेता येत नाही. अशी वारकरी संप्रदायाचे शेवटचे रत्न निळोबाराया. निळोबारायांचा 4 चरणाचा देवाला आवडणारा भाविक सांगणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला. जो स्वतःच्या प्राणापेक्षा स्वतःच्या जीवापेक्षा जो जास्त देवावरती प्रेम करतो असा भाविक देवाला आवडतो.
भगवान त्याच्या मागे राहतात, त्याच्या पुढे राहतात, त्याच्या जीवनातलं संकट परमात्मा दूर करतात. नुसतं मागे पुढे राहतात यात नवल नाही, त्या भक्ताच्या घरातही राहतात, त्या भक्ताच्या दारातही राहतात, पण कुणाच्याही घरात नाही, कुणाच्याही दारात नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे, शुद्ध प्रेम आहे, अशा भक्ताच्याच घरी परमात्मा राहतात. आणि निळोबार आहे सांगतात. मी सांगितल्यानंतर जर तुम्हाला काही शंका येतच असेल तर माझ्या प्रत्येक भक्ताचं चरित्र तपासा, तुम्हाला निश्चितपणानं कळेल की देवाला भाविक आवडतो. विठ्ठल विठ्ठल असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला. अतिशय गोड चिंतन या अभंगावरती देणारे. प्रामुख्यानं अभंग ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल 3 प्रकारची आवडी. एक आहे देवाची, दुसरी आहे जीवाची आणि तिसरी आहे साधूची. 3 प्रकारची आवडी. लक्ष द्या बरं. साधूला काय आवडतं पाहायचं ठरलं तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी ज्वादी पुरुखी या समाजानं सुखी राहावं, भक्ती रंगामध्ये रंगावं, परमार्थ करावं, ही साधूची आवड आहे. मानवाला काय आवडतं? मानवाच्या आवडी कथा कीर्तना सांगण्यासारख्या नाही, पण विषय आला म्हणून पाहू शकतो. खायला, नाचायला, घुमायला, IPL, 20 ह्या मानवाच्या आवडी. एका व्यक्तीला मी असं सहज विचारलं, माऊली काय आवडतं तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू ताई, मला ना कीर्तन फार आवडतं. म्हणलं कीर्तन? तुम्हाला हो. मला आनंद वाटला. म्हणलं पण माऊली कीर्तनातलं नेमकं काय आवडतं तुम्हाला? खरं सांगू का ताई? अहो मी खरंच विचारते ते. म्हणलं खरं सांगू का ताई, मला कीर्तनातली ना विठोबा रखुमाईच फार आवडती. म्हणलं का बरं? ते म्हणलं तिथून पुढं 10च मिनिटात कीर्तन संपतं म्हणून मला विठोबा रखुमाई आवडते. म्हणलं पण विठोबा रखुमाईपेक्षा दुसरं जास्त. म्हणलं मग ज्ञानेश्वर माऊली तर लय आवडती हो. म्हणलं का बरं? मला तिथून पुढं 2च मिनिटात कीर्तन संपतं. म्हणजे कुणाच्या काय आवडी, कुणाच्या काय आवडी. पण माऊली सांगतात या जीवाला काय आवडतं. जगस्पृह्यास्पद ते का सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. काय आवडतं मानवाला? मानवाची आवड आहे की प्रत्येकाला वाटतं मी सत्तावान असावं, सरपंच असावं, सदस्य असावं, आमदार असावं, खासदार. बरं जाऊ दे, ही आवड नसेल, पण दुसरी एक आवड प्रत्येकाला आहे. असं वाटतं का हो आपण जावं? तुम्ही बसलेले लोक काही टेन्शन आहे का तुम्हाला? तुम्ही बोला ना मग. कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू 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 पानं नव्हे, ओ करार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. नाही तर कधी कधी असे लोक भेटतात, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका. हो नाही काहीतरी माझ्याशी बोलत चला. इथं बसलेल्यापैकी असं वाटतं का हो कुणाला आपण जावं? जावं म्हणजे मरावं वाटतं का कुणाला? नाही, मरावं वाटत नाही, पण मरावं लागतं. याचं कारण आहे की नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य भात
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मरावं वाटत नाही पण मरावं लागतं याचं कारण जातसिही ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च जायाचे शरीर जाई लक्षणात नाशिवंत देह जाणार सकळ. जावं लागणार आहे, मरावं लागतं प्रत्येकाला. ही मानवाची आवड जरी नसली पण मरावं लागतं. लक्ष द्या बरं, मी मानवाची आवड सांगते तुम्हाला, परंतु या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरिता 4 सिद्धांत देईल बघा तुम्हाला. लक्ष द्या. साधूची आवड, मानवाची आवड आणि देवाची आवड काय, या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरिता 4 सिद्धांत द्यायचे. ते असे: समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं लागतं, स्त्रीला जर जिंकायचं असेल तर पैसा लागतो, शत्रू जर जिंकायचा असेल तर कपट लागतं, पण देव जर जिंकायचं असेल फक्त भाव आणि भावच लागतो. आता हा समाज जिंकायचा असेल तर बोलणं फार गरजेचं आहे. हे बघा, वाजवायच्या ना टाळ्या तर प्रेमानं वाजवा बरं, अशा टोल नाक्यासारख्या नका वाजू. आणि दाद तर खरं मनापासून दिली पाहिजे. आता हे गायक आहे, वादक आहे, आमच्या महिला भगिनी कधीतरी गोड चाल गायली, मृदुंगाचार्याने एखादी चांगली हरकत काढली, कीर्तनकाराने एखादं गोड वाक्य बोललं तर आम्ही मनापासून टाळीचा प्रतिसाद दिला पाहिजे. आणि खरं तर कीर्तनकारानं भिकाऱ्यासारख्या अशा टाळ्या मागू नये, पण श्रोते जर कंजूसच असतील टाळ्या काही सगळंच काही मागून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल मनापासून दाद देत चला. नाही वाजवलं तर हरकत नाही, पण वाजवायचे तर सगळ्यांना सोबत वाजवा बरं. देवाला जिंकायचं तर भाव लागतो, समाज जिंकायचा तर बोलणं लागतं, स्त्रीला जिंकायचं तर पैसा लागतो, शत्रू जिंकायचं तर कपट लागतं. लागतं किती? ज्या वेळेला कौरव पांडवांचं महाभारतीय युद्ध झालं, अगदी स्पर्श करून आपण पुढे जाणार आहे की यदा मृदे कौरवसृजयाणां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु रुको दरावी दगदा विमर्श भग्रोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. कौरव पांडवांचं ज्या वेळेला महाभारती युद्ध झालं, युद्धाचा नियम नीती धर्मशास्त्र असं होतं की कमरेच्या खाली प्रहार चालत नाही. भीमाचं दुर्योधनाचं गदा युद्ध लागलं, शेवटच्या क्षणाला भीम पडणार, हारणार, मरणार हे भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंतानं भीमाला दुरून खुणून सांगितलं, हे भीमा, दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मारली, जमिनास्त्र त्या ठिकाणी दुर्योधन पडला. ऐका, इकडे लक्ष द्या तुम्ही सगळं. भाऊ राहू द्या थोडा वेळ, मी जेव्हा सांगेल ना तेव्हा चालू कर. भीम त्या ठिकाणी दुर्योधन खाली पडला. दुर्योधनाला एक शाप होता. थोडा वेळ बंद ठेवा भाऊ, मी सांगेल तेव्हा चालू कर. दुर्योधनाला शाप होता की ज्या वेळेला तुला अति आनंद होईल, अति दुःख होईल, या वेळेला तुझं मरण निश्चित आहे. दुर्योधन जमिनास्त्र पडला. त्यावेळेला अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि विचारलं, दुर्योधना कुणी केली रे तुझी अशी अवस्था? म्हणले, अरे माझी अशी अवस्था याचं मला दुःख नाही, पण पांडवांचं एक सुद्धा नाही, माझे 99तले 100तला एक सुद्धा राहिला नाही मी सोडून, याचं मला दुःख आहे. म्हणे जर मला पद दिलं असतं तर आज तुझी अशी अवस्था झाली नसते. अरे आत्ताच्या आत्ता मी तुला पद देऊन टाकलं, रक्ताचा तिलक केला, अश्वत्थामा गेला. ज्या ठिकाणी 5 पांडव झोपतात आज 5 पांडवांचे पुत्र झोपले, मानेवरती तलवार टाकल्या आणि शिरं घेऊन आला. अरे कुठे? म्हणे हे बघ तुला मी त्या ठिकाणी 5 पांडव मारून आणून दाखवतोय. अरे म्हणे 5 पांडव आणले ना, त्यातला तो मला भीम दाखव. भीमाचं त्या ठिकाणी शिर पुढे केलं तर पाहिलं तर हे 5 पांडवांचे पुत्र आहे. अति दुःख झालं, अति आनंद आणि अति दुःख झालं. अगोदर वाटलं 5 पांडव गेल्याचा आनंद आहे, पण त्यांची मुलं गेले हे दुःख ऐकल्यानंतर डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या ठिकाणी दुर्योधनाचा अंत झाला. परंतु दोघांच्या गदा युद्धामध्ये भगवंतानं त्या ठिकाणी दुर्योधनाला मांडीवरती भीमाला गदा मारायला सांगितली. दुर्योधनाला ज्या वेळेला भीमानं गदा मारली, ती मारली कुठं? मांडीवरती, जंगेवरती. कपटेन शत्रू. शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं. स्त्रीला जर जिंकायचं असेल, धनवंत पुरुषासी स्त्री लवट व करी कैसी, तिला धनाची गरज आहे आणि म्हणून स्त्री जिंकायचं असेल तर पैसा लागतो. शत्रू जिंकायचंय कपट, स्त्री जिंकायचंय त्या ठिकाणी पैसा, समाज जिंकायचा असेल तर बोलणं लागतं. आता कधी कधी 9 ते 11 कीर्तनाच्या वेळा असतात की लोकांना झोपा येतात, पण या वेळेमध्ये अगदी फ्रेश बसलेल्या असतात. पण माऊली झोपा जरी आल्या आणि या वातावरणात या 2-2 तास तुम्हाला एका जागी बसवणं तसं एवढं सोपं नाही. टी व्ही पुढं बसला की एका मिनिटात 10 चित्र बदलतात, एका चित्रावरती 2-2 तास तुम्हाला भागवायचे.
तसं इथं उभं राहून बोलणं एवढं सोपं नाही, पण बोलणं जमलं पाहिजे बरं. नाही तर काही काहीला बोलणंच जमत नाही, काही काहीला बोलावं कसं तेही समजत नाही. एका कीर्तनाला मग गेले, गावात असंख्य जनसमुदाय जमलेलं होतं. गावातले लोक म्हणले, अरे ह्या आरतीताई एवढ्या दुरून आल्याने एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता गावातला महत्त्वाचा व्यक्ती उठून उभं राहिला, पण ते बिचारा सकाळच्या दशक्रिया विधीवरनं आलेलं होतं, त्यामुळे डोक्यात सगळं तिकडलंच. हातात माय घेतलं आणि त्यांनी बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं, आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा. अरे मला मी जिवंत राव, मला मारता कशासाठी? तर बोलणं सोपं नाही, बरं बोलणं जमलं पाहिजे बरं. आता एकदा बेका बापानं पोराला सांगितलं, बाळ्या मला जवळच्या तीर्थक्षेत्राला दर्शनाला जायचं, तिथं गेलं की लेकरांनी पानफुल घ्या आणि हे घ्या ते घ्या, आपल्याला काय एवढा वेळ नाही, यापेक्षा इथूनच तयारी करून घेऊन जातो. घरी फुलं आहे, फक्त जाण दुकानातून नारळ घेऊन येते. पोरानं सायकल चालू केली, शेतात राहायला होते, गावामध्ये आलं आणि सकाळच्या वेळेला मालकानं दुकानाचा दरवाजा ओपन केलेला आहे, दार ओपन केलं. त्याला वाटलं आधी देवांची पूजा करू, नंतर आपण ग्राहकाला मान्यता देऊ, आणि म्हणून त्या ठिकाणी देवतांची पूजा चालू आहे. आणि ही पोरग आल्यानंतर बऱ्याच वेळ देखरेख केली. दुकानदाराची पूजा झाली आणि यानं लगेच विचारलं, दुकानदार किती वेळ झाला? म्हणलं, राव मी इथं येऊन उभा आहे, माझ्या पप्पानं नारळ सांगितलं म्हणलं. हा ते दुकानदार रात्रीचं आटोपलेलं दुकान, कोणत्या गुणीत कोणत्या पोत्यात, त्याला काय मेळ लागणं, ते आपलं बघतच होतं. तेवढं ते पोरग म्हणतं, बाप 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 दुकानदार एवढे जाडजुडा आहात राव म्हणे तुम्ही, आणि जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेरच कसं काढायचं? त्यांना नारळच नाही दिला, असं ताट उभा राहिला. कोणाचा आहे रे म्हणे तू, तुला बोलायचं काही शिकवलं नाही का म्हणे तोय मायबापाने? का रे म्हणे काय झालं काय झालं म्हणल्यावर हे दुकानदार असं बाहेर निघालं. याच्या लक्षात आलं आता एवढा आपल्यावरच, यानं सायकल चालू केली 100च्या स्पीडनं घरी. बाप मला नारळ. पप्पा मी नारळ आणायला गेलो, भलं जाड होतं ते दुकानदार. मी सहज म्हणलं, राव जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं? त्यानं नारळ द्यायचं सोडून दिलं, माझ्या पाठीमागच लागलं म्हणे. मी कसा तरी तावडीतून निष्ठून आलो. बाप मला तुला नारळ आणायला पाठवलं, तू कशाला वाढव पंचायती, आता तू जाऊ नको, तुझा भाऊ जाईल. त्या मोठ्याला सांगितलं, जाय रे पटकन नारळ घेऊन ये. बरं त्यानं आलं तर गपचूप नारळच मागावं ना. ते आलं दुकानदारा म्हण, दुकानदार मा भाऊ आलता म्हणे मागायशी, तुम्ही नारळ नाही दिलं, ते तुझा होता म्हणे. हो करे म्हणतोय, बापानं तुम्हाला बोलावं कसं, काही शिकवलं नाही का? काय झालं? अरे नारळ न्यायला आला, मी नारळ देण्याच्या तयारीत, आणि तेवढ्यात मला म्हणतो, बाप 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 एवढे जाडजूड तुम्ही, मेल्यावर घराच्या बाहेरच कसं काढायचं? मी त्याला नारळ नाही दिलं, ते 100च्या मी धावलो त्याच्या पाठीमागे, ते पळून गेलं. तो म्हणला, दुकानदार माझ्या भावाला कुणाशी कसं बोलावं काय बोलावं अजिबात नॉलेज नाही. बरं त्याला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू, त्याचं काय टेन्शन घ्यायचं? म्हणलं, बाबा तू तर त्याचाच बाप भेटला रे म्हणले, त्याला तरी हाणीन म्हणलो, पण तो आता डोक्यातच घालतो, ते मागं हे दुकानदार मागं, ते पुढं हे मागं. कसं तरी ते घरला जाऊन पोहोचलं. दुकानदार दुकानात येऊन थांबला. पप्पाने विचारलं, नारळ? पप्पा मी काही नारळ आणलं नाही. काय झालं होतं? दुकानदार म्हणला, तो भाऊ असा असा. मी सहज म्हणलो, भावाला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. बाप म्हणला, तुम्ही दोन्ही मूर्ख आहे म्हणला, काटे, तुम्हाला कुणाशी कसं बोलावं काय बोलावं अजिबात नॉलेज नाही. आता तुम्ही दोघंही जाऊ नका, मी जातो म्हणला स्वतः शहाणे हातानं. पण तो यांचाच बाप होता. दुकानात आला आणि दुकानदाराला म्हणला, माऊली मग दोन्ही लेकरं आले तुम्ही नारळ नाही दिला, अशी पद्धत ती तुमची होते म्हणे. हो तुमच्या लेकराला शिकवलं नाही म्हणे कुणाशी कसं बोलावं काय बोलावं. काय झालं? अहो नारळ न्यायला आलं लहान, मी नारळ देण्याचा आहे, तेवढ्यात मला म्हणतो, बाप बाप एवढे जाडजूड तुम्ही, मेल्यावर घराच्या बाहेरच कसं काढायचं? म्हणून त्याला दिलं नाही. ते मोठं आलं, मोठा म्हणलं, भावाला का दिलं नाही? म्हणलं, भाऊ असा असा म्हणला. ते म्हणला, भावाला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. बाप म्हणला, मूर्ख आहे म्हणला माझे काटे, यांना कुणाशी कसं बोलावं काय बोलावं अजिबात नॉलेज नाही. अहो यांना काय एवढं टेन्शन नाही, मेळ जाणला तर आपण घरासह काढी लावून देऊ, त्याचं काय टेन्शन घेता? असे खानदानी असतात ते, कशी बोलू द्या, भांडणं घेऊनच घरी येतात. पण ब्रजवासी संत सांगतात, बोलायचे वाणीनं जरूर बोला, पण कसं बोला? की साचा आणि मवाळ मी तुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळम मृताचे किंवा ऐसी वाणी बोलिये मन का पाखोय औरन को शीतल करे, आप ही शीतल हो
विठ्ठल 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 विठ्ठल. समाज जिंकायचं असेल तर बोलणं महत्वाचं आहे, पण देवाला जर जिंकायचं असेल तर देवा कारणी भाव तो समान, द्यावे ना लागे फार सेवित, एक चित्त तरी झाले बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हाता गा, देवा कारणे भाव तो समान, देवा कारणे भाव तो समान, भाव तो समान, भाव तो समान. देवाला जिंकायचं असेल तर भाव लागतो, पण लागतो किती? ज्या वेळेला सुदामजींचं चरित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे. द्वारिकाधीश भगवंताला सुदामजी भेटायला गेले. परिस्थिती गरीबी सुदामजींची, पण देवाला भेटायला जात असताना सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच भेटीला गेला शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष आई वडिलांकडे मित्राकडे साधूकडे संताकडे जात असताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. त्यामुळे सुदामजींनी आपल्या मित्राला भेटायला चाललो. खरं तर घरामध्ये अन्नाचा कण नाही, पण शेजारणीकडे जाऊन तिनं जे पोहे पाकडलेले त्याच्या समोर आलेल्या कण्या तिनं सुशिलेला दिल्या. सुशिला घेऊन आली, पुटुळेमध्ये बांधल्या आणि सुदामजीकडे दिल्या. सुदामजी आले. लक्ष द्या, आपल्याला फार विस्तार करायचा नाही, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. सुदामजी पोरबंदर ते द्वारिका 250 किलोमीटरचं अंतर भगवंताने उचललं, आपल्या द्वारिके नगरीमध्ये आणून ठेवलं, जेणेकरून मी फार दिवसाचा प्रवासी ही भावना त्यांची जागृत केली. आणि सुदामजी त्या ठिकाणी महाराज उठले, मी फार थकलेलो आहे, मी आता कसं तरी सायासा प्रयासानं द्वारिकाधीश नगरीमध्ये द्वारिकेमध्ये पोहोचलो. चालतायत आणि विचारतात, अहो कुठे राहतो तो कृष्ण? लोक म्हणले, ओ कृष्ण कुणाला म्हणतात? द्वारिकाधीश म्हणा. बर, कुठे राहतात द्वारिकाधीश? चालत चालत सामोरे आले. 2 द्वारपाल उभा आहेत. परिस्थिती सुदामजीची गरीबीची. देखो देखो रे गरीबी, हे गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. हरे द्वारपालो
कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है। हरे द्वारपालो कन्हैया से कह दो, हरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल में करीब आ गया है, तुम्हारे महल में करीब आ गया है। तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। सुदामजी पोहोचले, द्वारपाल उभा आहे आणि त्या द्वारपालांना म्हणू लागले अरे माझा भगवान मित्र आहे, त्याला जाऊन सांगा अरे द्वारपालो मी विनंती करतो माझ्या द्वारिकाधीश भगवंताला भेटू द्या, आणि नसेल जाऊ देत तर माझी परिस्थिती त्याला वर्णन करून सांगा कि न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। सुदामचे नाव ऐकल्याबरोबर द्वारिकाधीश भगवंतानं आपलं सिंहासन सोडलं आणि लगेच त्या ठिकाणी माझ्या सुदामजीकडे भगवान श्यामसुंदरानं सिंहासन सोडून सुदामजीकडे आले, गळा भेट घेतली, सुदामजीला चालत चालत घेऊन गेले, आपल्या सिंहासनावर बसवलं आणि स्वतः त्या ठिकाणी पायाजवळ बसले। बसल्यानंतर सुदामजीचे चरण देवानं पाण्यानं नाही धुतले तर डोळ्यातल्या अश्रूंनी त्या ठिकाणी सुदामजीचे चरण धुतले। आणि इकडे सुदामजीची परिस्थिती पाहिली, पायामध्ये काटे मोडले, अंग भरून कपडा नाही, डोक्यावरती पागुट नाही। सुदामजीला विचारलं सुदामजी तुम्ही आलात पण माझ्या भाभीनं काही पाठवलं नाही। सुदामजीला लाज वाटली, एवढ्या राजसिंहासनामध्ये राहणाऱ्या द्वारिकाधीश भगवंताला माझी पुटुळी दाखवू कशी, पुटुळी लपवू लागले, भगवंतानं ती हिसकावली, ओपन केली, त्यातले पोहे खाल्ले। ऐका बरं सुदामजी देवाला जे भेटायला गेले ते मोकळे गेले का, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच भेटी लागी गेला। त्या सुदामजीची परिस्थिती पाहून माझ्या द्वारिकाधीश भगवंतानं सुदामजीला सुवर्ण नगरी दिली, पण फुकट दिली का, अंडरलाईन करू आपण या शब्दाखाली कि शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला, आणि असाच शुद्ध प्रेम करणारा भाविक देवाला आवडतो। अभंगाचं प्रकरण भाविकासी आवडे देवा, भाविकासी आवडे देवा, भाविकासी आवडे देवा, भाविकासी आवडे देवा, देवा भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, देवा भाविकाची आवडे देवा, भाविकाची
साथीदार, क्या बात आहे, अतिशय गोड. कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे बरं. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गबळाची, तर जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फ्युजा उडालेले. आपण एक म्हणावून त्यांनी मागं तिसरंच म्हणावं. बाबा एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा काहीतरी. आज शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती, किती सुटसुट येते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्दसुद्धा आपापल्या पद्धतीने अशी परफेक्ट बसून घेतली. पण आनंद आहे बरं, अतिशय गोड आयोजन आपण केलं. कारण कीर्तनकार जेवढे तोलामोलाचे बोलवले, नाही तर बाई मोठ्याची करायची आणि ऊस तोडीला पाठवायची, याला अर्थ नसतो. इथं जेवढे तोलामोलाचे मंडळी बोलवले तेवढं तोलामोलाचं नियोजनही असणं फार गरजेचं आहे. आणि अतिशय सुंदर प्रमाण दिलं. चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली. भाविकाची आवडी देवा करी सेवा आणि जप्रीती. आपल्याला माहिती देवाला भाविक किती आवडतो. कान्होपात्रा 16.5 वर्षाची मुलगी माझ्या माऊलींकडे गेली आणि माऊलींना सांगितलं, माऊली लोक मला वेश्येची मुलगी म्हणतात. हो माऊली, अपवित्र कुळामध्ये जन्म आहे माऊली माझा, लोक माझा तिरस्कार करतात, वेश्याची मुलगी असल्यामुळे माझ्यावर थुतू करतात. माऊली मला वाटतं हो माझा उद्धार झाला पाहिजे. 16.5 वर्षाच्या मुलीला माझ्या माऊलींनी सांगावं, ऐक, चालत तू पंढरीला जा, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं की तुला या जगामध्ये कुणी चांगलं म्हणण्याची तुला गरजही पडणार नाही आणि तुझा उद्धार हा मात्र निश्चित आहे. मुलगी मजल दर मजल मजल दर मजल करत पंढरीला पोहोचली. बसलेल्या मायबापाला माझी विनंती असेल, मनमाड पंढरी फार दूर नाही, पण एक तरी आपण जन्माला आल्यानंतर वारी केली पाहिजे बरं. जन्मास येऊनी पहारे पंढरी किंवा पंढरीसी जारे आल्यानो संसारा. काही काहींना वाटतं व्यवस्था नसते, सोय नसते. अहो, पायी चालणं हा शरणागतीचा मार्ग आहे आणि या शरणागतीच्या मार्गाने आपण एक वेळेला तरी 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करा, पण एक पायी वारी केली तर 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करण्या इतकं पुण्य एका पायी वारीमध्ये आहे. म्हणून आपण पंढरीची वारी केली पाहिजे बरं. आनंदानं प्रेमानं म्हणावं की तुळशीची माळ हातात टाळा, तुळशीची माळ हातात टाळ, पताका बांधून काठीला, हो पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. कुणा कुणाचं माझ्या पंढरीनाथ पांडुरंगावरती प्रेम आहे ना आपल्या सगळ्यांचं. मग नुसतं बसायचं नाही, प्रत्येकाच्या टाळीचा आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी एक साथ तुळशीची माळ हातात टाळ, तुळशीची माळ हातात टाळ, पताका बांधून काठीला, हो पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. कर महिन्याच्या एकादशीला, कर वर्षाच्या एकादशीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला. भक्तांचा मेळा झाला या गोळा, भक्तांचा मेळा झाला या गोळा, चंद्रभागेच्या काठाला, हो इंद्रायणीच्या काठाला. एक साथ सगळ्यांनी या, विठ्ठला वारकरी आला भेटीला,
बरं. तुळशीची माळा हातात टाळ पताका बांधून काठीला हो पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. ज्या कानोपात्रा पोहोचल्या पंढरीमध्ये पोहोचल्याबरोबर चंद्रभागेचं वारकऱ्याचं ते आद्य कर्तव्य. कारण वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. चंद्रभागेचं स्नान केलं. दर्शनाच्या बारीला निघाल्या. ज्या वारकऱ्याचं दर्शन होतोय तो दर्शन करून पुढे जातोय. ज्याचं दर्शन होतोय तो दर्शन करून पुढे जातोय. पण 16.5 वर्षाच्या मुलीचा नंबर आला. पांडुरंग परमात्म्यासमोर पोहोचली. देवाचं ते गुजीरवाणं रूप माझ्या कानोपात्रीनं पाहिलं ना. देवाचं रूप पाहिल्यानंतर जसं मस्तक देवाच्या चरणावर टेकवलं तसा प्राणच समर्पित केला. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, बारी पुढं जात नाही. पाठीमागच्या लोकांनी प्रयत्न केला ढकलण्याचा. तशीच कानोपात्रा खाली पडली. लक्षात आलं दर्शन करणाऱ्या भाविकांच्या तिथल्या मंडळीच्या की अरे कानोपात्रा त्या ठिकाणी एकाच मुलीनं देवाच्या चरणावर प्राण समर्पित केला. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद सगळ्या शाखेचे ब्राह्मण जमा झाले. अरे कोण मुलगी आहे, कोण मुलगी आहे. तपासांती कळालं ही मुलगी सर्वसामान्य त्या ठिकाणी एका वेश्येची मुलगी. वेश्येची मुलगी म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी बाकीचे ब्राह्मण म्हणू लागले अरे वेश्येची मुलगीने देवाच्या चरणावर प्राण समर्पित केला मग सततम जलधारा देवाचा अभिषेक घालावा लागेल. कुणी म्हणतात दही दूध घृताणाम दह्या दुधाना स्नान घालावं लागेल. तेवढ्यात अनंत शास्त्री आले. कशाची चर्चा चालू आहे अनंत शास्त्री. ही मुलगी वेश्येची आहे आणि हिनं आपल्या देवाच्या चरणावर प्राण समर्पित केला. त्या अर्थी आपला देव बाटलेला आहे त्यामुळे हे सगळं काही करावं लागणार आहे. अनंत शास्त्रींनी सांगितलं असाल पंडित अरे देवाच्या चरणावर प्राण समर्पित केला त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. पण बाकीचे ब्राह्मण ऐकायला तयार नाही. अनंत शास्त्रींनी सांगितलं हात ना पंडित चला निघून जा या मंदिरातून. पण रात्रीच्या 1 वाजता या विटेवरचा अनंत जे सांगेल ती मी करील. सगळे मंदिरातले ब्राह्मण निघून गेले. मंदिराच्या कड्या कुलप लावल्या गेल्या. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कानोपात्रेला झोपवून तिच्या बाजूने अनंत शास्त्री झोपले. बरोबर रात्रीच्या 1 वाजता या विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला की हे अनंता रे हे अनंता रे हे अनंता तुझं मी सांगत असे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्र अनंता मी सांगतो या मुलीनं मला अपवित्रपणा प्राप्त झाला नाही. माझं गीतेतलं वजन अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. या मुलीनं मला अपवित्रपणा प्राप्त झाला नाही. अनंता मी सांगतो माझ्या बाजूला या मुलीला स्थान द्या. इथं बसलेली कोणी जर पंढरीची वारी करून दर्शन करून पांडुरंगाचं आलेले असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला खरं सांगा पंढरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम दर्शन पांडुरंगाचं की सगळ्यात प्रथम दर्शन कान्होपात्रेचं. बोला माया कुणाचं कान्होपात्रेचं. नव्हतं आवडत देवाला वेशीची मुलगी होती तर अगोदर सत्यभामेचं द्यायचं रुक्मिणीचं द्यायचं पण कान्होपात्रेचंच दिलं. याला कारण की भाविकाची आवडी भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रती 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 भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रती करी सेवा निज प्रती करी सेवा निज प्रती भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा
करी सेवा निज प्रीती. देवाला भाविक फार आवडतो. अशा भक्ताच्या परमात्मा मागे पुढे घरी राहतो, मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो. भाविकाची भक्ती तेवढी मनापासून. माझ्या मीराबाईंचा परमार्थ आपल्याला माहिती ना. मीरा जिजीने एकच ठरवलं, मेरवतो गिरीधर गोपाल दुसरं नकोई. समाज काय म्हणेल, लोक काय, आणि परमार्थिकानं तरी फार विचार करायचा नाही. काही लोक परमार्थ करत नाही, जागृती आल्यानंतर परमार्थाला लागतात ना, त्यांच्यापुढे एकच प्रश्न असतो, अरे आत्तापर्यंत केला नाही ना, आत्तापासून जर करायचं म्हणल्यानंतर लोक काय म्हणतील. तुमच्याकडे आहे का हा प्रश्न? लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल, फार परमार्थिकानं विचार. आणि तुम्ही समाजात कसंही वावरा हो, लोक नावच ठेवणार राहतात. आता ह्या माझ्या मायमावल्या कथा कीर्तनाला चापून चुपून निघाल्या, त्यांच्या विरोधक बायका असल्या की ते म्हणतात बघ कशी शायलिंग मारतील. ती बाई जर कशी चालायला लागली तर बायका म्हणतात भवानीला तर रस्त्याने चालायची अक्कल नाही. मग आता बायकांचं ऐकून त्या बाईनं रस्त्यावरच यायचं नाही का? एक व्यथा सांगेल, जो जास्त वेळ पूजा करतो त्याला पसारा म्हणतात, नाही करत त्याला आळशी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याच्या घरीचा घरबुड्या म्हणतात, नाही गेलं तर गर्विष्ठ म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याकडे पैसाला माजला म्हणतात, आणि नाही चाला तर करंट्या कपाळाचा. असं कोण म्हणतात. म्हणजे तुम्ही कसंही वावरा हो, लोक नावच ठेवणारे. बरं जाऊ दे, वारकऱ्याच्या घराण्यामध्ये जन्मलेल्या पोरांना माळी असतात. लोकाला जर कळलं, लोक लगेच जीव मारला. अरे घेणं दे नाही काही, वारकऱ्याचे पोरं काही करू. बरं नाही घातली बारकेपणी, तरुणपणी घातल्यानंतर लोक म्हणतात खायचे प्यायचे दिवस आले आणि याला अवदासा सुटली. बरं नाही घातली तरुणपणी, मला सांगा बरं, म्हातारपणी माळ घातल्यानंतर बाबा गावकरी भारत भूषण देऊन गौरव पुरस्कार करणार आहे का? करणार आहे का? अजिबात नाही. म्हातारपणी माळ घातल्यानंतर लोक म्हणतात गॅरंटीच होती बा आपल्याला. रामभाऊच्या तोंडात 32 होती, तवर नाही बुद्धी सुचली, दातडं पडले, चावायला ना म्हणूनच घातली. म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवणारे. बरं तुमच्या गावात एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा, अख्ख्या गावात अशी पोरणे अशी पोरगी जर त्यानं बायको म्हणून करून आणली, लोक एवढी विचित्र आहे, त्याच्यासमोर कौतुक करतात. पण पुढे गेल्यानंतर तो कसा, ती कशी, याला दिली कशी. आणि एखाद्याचं होईना म्हणून कुरूप का होईना करून लोक पण तो कसा, ती कशी, यांना केली कशी. म्हणजे चांगली केली का, दिली कशी, आणि वाईट केली का केली कशी. मग लोकांचं ऐकून यांना काय ब्रह्मचारी राहायचंय? कसंही वावराव लोक नावच ठेवणं. म्हणून संत आम्हाला सावधान करून गेले की तुका म्हणे हासे समाज काय म्हणेल फार विचार करा. अरे माझ्या मीराबाईंचा परमार्थ पाहिला तर ठाकूरजी समोर उभं राहावं आणि प्रेमानं म्हणावं, लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी है दीवानी, दीवानी हो गई, मशहूर हो तेरे नाम से कहानी हो गई, हुई जग से पराई शरण तेरी आई, कहाती में देखो कहाँ चली आई, कहते हैं सावरे की दीवानी हो गई, दीवानी है दीवानी, दीवानी हो गई. राहावं उभं, आनंदानं प्रेमानं म्हणावं देवाला. आणि आपण सुद्धा महाराज कधी लोकाचा समाजाचा फार विचार न करता मीराबाईंकडे पाहावं. मीराबाईनं म्हणावं की नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण नाचूंगी नाचूंगी
आमच्या संस्थेतल्या मुली आहे, ह्या माय माऊल्या आहे. आनंद आहे बरं, एवढं गोड गायन वाजन आहे. कधी कधी अशी साथ भेटते ना, असं वाटतं चिकनगुन्याची साथ बरी. पण खरंच आनंद आहे बरं, एवढे गोड गातात वाजवतात आमच्या ह्या माय माऊल्या आहे. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी आम्हाला बोलवायची तुम्हाला गरज पडणार नाही. एवढ्या सुंदर टाळ वाजवतील ह्या सगळ्या महिला. कारण आईच्या पोटातून कोणी शिकून येत नसतं. आणि ज्या वेळेला टाळ घेऊन सुरुवातीला उभं राहतं ना, ह्या चुका होणं साहजिकच आहे. आम्ही ज्या वेळेला घडलो सहजासहजी या गादीला नाही हो प्राप्त झालो. कित्येक वेळेला ठेचा खावाव्या लागतात, पडावं लागतं, उभं राहावं लागतं. एवढं सोपं नाही. आज ही एवढी तयारी आमची 20-20 वर्ष या क्षेत्रामध्ये जात आहे, तेव्हा आम्ही एवढं करू शकलो. 1-2 वर्षात ही येणं एवढंही सोपं नाही. पण भविष्यामध्ये फार सुंदर महिला वेळ काढून नाही तर चूल मूल पुरतं मर्यादित आमच्या स्त्रीचं जीवन आहे. तसं पाहिलं तर आम्ही फार शक्तिशाली बरं. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एवढं काम आमच्या स्त्री जातीला करावं लागतं. आता मी एवढी मोठी कीर्तनकार असले, कथाकार असले, आम्हालाही संस्थेमध्ये गेलं की विद्यार्थिनीचा स्वयंपाक करावा लागतो. आणि मला याचा कधी कंटाळा नाही, मी कधी मला आळसही नाही. कधी कधी पोरींना विचारलं स्वयंपाक, ते म्हणतात एवढं मोठं काम केल्यावर स्वयंपाक करणं काय चीज आहे. पण मला वाटतं स्त्रीला चूल मूल कधी चुकलं नाही, तिला घर सांभाळता आलं पाहिजे. आपण जी व्यवसाय करतो, आपण जी नोकरी करतो, ती नोकरी आपल्याला तितक्या प्रेमानं सांभाळता आली पाहिजे. असं काही नाही आपण तिकडं करतो म्हणजे इकडं नाही केलं तरी सगळं महिलेला करता आलं पाहिजे. नाही तर बऱ्याच पुरी 10वीच्या वयापर्यंत यांना स्वयंपाकसुद्धा यायला तयार नाही हो. मग लग्न झालं की त्या घरी गेल्यानंतर घरचे लोक काही बोलले की पुरींना आजकाल सहनही होत नाही. त्यामुळे माझ्या मायमाऊलींना विनंती असेल, मुलीला जेवढं तुम्ही शिक्षणाला प्राधान्य देता तेवढं घरातलं कामांनाही तिच्यासाठी प्राधान्य द्या, वेळेत तिला शिकवा. आता ह्या आमच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी स्वयंपाकाला आम्ही पुढे होऊ देत नाही, कारण एवढा वेळ आमच्याकडे नाही, त्यांनाही नको वाटतं. आम्ही स्वतः करून घेतो, आई मी. पण पुरी मदत करतात. पण या वयामध्ये परमार्थिक संस्कार मुलींवरती गरजेचे आहे. आता ह्या मुली कीर्तनकार हो ना हो, पण एक आदर्शवत मुलगी मात्र नक्की होणार आहे, आदर्शवत महिला नक्की होणार आहे. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायाचे विचार, संप्रदायाचे हे संस्कार फार गरजेचे. चिखल जोपर्यंत ओला असतो ना दादा बाबा काका माय मावले हो, तोपर्यंत आपण वळवायचा जसा त्याला वळवू शकतो. पण एकदा की चिखल वाळला त्याला वळवण्याचा प्रयत्न करा, तो मोडेल पण वळणार नाही. त्यामुळं योग्य वयातले संस्कार फार गरजेचे असतात. तसं पाहिलं तर सरकारचं काम 2%, पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम 98%. माझ्याकडं पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आरतीताई कीर्तन करतात, आता तुम्हा मंडळीला ज्ञात नाही, पण हे जे मंडळी आले होते त्यांना विचारा, 1 कोटी रुपयापर्यंत जी काही उलाढाल आहे, सगळं काही आश्रमाचं नियोजन आहे. मी स्वतः कथा कीर्तनाच्या माध्यमातून सगळं काही हे उभं करू शकले. नाहीतर आमचे आईवडील फार गरिबीची परिस्थिती. मी सुरुवातीला संस्थेत गेले तर त्यावेळेला 2,000 रुपये मला फी होती. ती भरणंसुद्धा घरच्याला अशक्य होतं. कुठंतरी 50-100 करून संस्थेतली फी भरावी लागायची. परंतु परमार्थिक क्षेत्रामध्ये घरामध्ये वसा नाही, वारसा नाही, आणि अशा या घरामध्ये जन्माला येऊनसुद्धा आज एवढी मोठी गादी प्राप्त करणं तसं एवढंही सोपं नाही. पण मी माझ्याप्रती नक्की म्हणते बरं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भाग्योदयेन बहुर्जन्म समर्जित. व्यासजी सांगतात परमार्थ जो आहे तो भाग्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. घरामध्ये कुणी नसताना सुद्धा मी 5वीच्या वयामध्ये संस्थेमध्ये गेले, 4 वर्ष राहिले. पण सुरुवातीच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हरिपाठ पाठ झाला नाही. महाराज म्हटले पोरांनो पाठ करा. 40-50 विद्यार्थी, त्यांच्यामध्ये आम्ही 2-3 पुरी होतो संस्थेत. आणि मी एकटी होते की घरचं क्षेत्र नसल्यामुळं पाठही नव्हता हरिपाठ. गेल्यानंतर हरिपाठच पाठ होईना. महाराजांनी आग्रह केला, 6 महिन्यात हरिपाठ पाठ झाला नाही. त्याच्यानंतर महाराजांनी कडक नियम लागू केले. बघा, ज्यांचा हरिपाठ पाठ नाही त्यांना मी म्हणेल तोपर्यंत उभं राहावं लागेल. ते खोटं वाटायचं, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष ते कृती करावी लागली. अक्षरशः सुरुवातीला हरिपाठ पाठ नसल्यामुळं 4-4, 3-3 वाजेपर्यंत उभं राहावं लागलं. सुरुवातीचा हा त्रास पाहिला ना, मी लच्छे काय असतं कथाकार कीर्तनकार होऊन. पण हा संप्रदायाचा अनुभव जवळपास 14 ते 15 वर्षापासून मी घेते. कुठली गोष्ट तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल, पण एक गोष्ट मात्र मी दाव्यानं सांगू शकते, माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, आज 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या, तो आमच्या चरणाला स्पर्श करतो. ही ताकद माझी नाही, तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून मी मायबापांना नेहमी सांगते, पुरी कीर्तनकार हो न हो, पण एक चांगली संस्कारी मुलगी आपल्याला पाहिजे असेल तर. नाहीतर आज आपण परिस्थिती पाहतोय, मुलींना आईवडिलांच्या संस्काराचं भान राहिलं नाही.
स्वतः आपण काय वागतो की ती बेजबाबदार, त्या ठिकाणी अंगावरचे कपडेसुद्धा आपले व्यवस्थित नाही. आजकाल आईबापांनी सुद्धा कुठंतरी याला आळा घालणं फार गरजेचं आहे. मुली कशाही पद्धतीनं कपडे घालून वावरायला लागल्या. अरे देवादेकांना इच्छापेक्षा आवरली नाही, आपण कोण सर्वसामान्य जीव आहे. त्यामुळं थोडेसे कपडे आपले अंग भरून असले पाहिजे. पोरांनी खरं तर आईबापांनी आपल्याला खूप शिकवलं आहे, खूप घडवलं आहे, पण पोरींच्यासाठी एवढी तरी तुम्ही हक्काची बाजू ठेवा की जेणेकरून तिला कपडे तरी अंग भरून घालण्याचं शिकवा. माझी इथं बसलेल्या मायबापांना विनंती, आणि पोरींना तर माझी विनंती, दिदी तुमच्या आईबापांनी शिक्षण घेताना ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन दिलं, जे कपडे पाहिजे ते कपडे घेतले, जे नाही ती तुमची पूर्ण इच्छा हौस पूर्ण केली. पण एकच करा, शिक्षण घेत असताना फक्त कन्यादानाचं पुण्य आईवडिलांच्या पदरात टाका बरं. फक्त पळून जाऊन लग्न करू नका. नाहीतर आजकाल पोरींनी धंदेच मांडले महाराज, उठसुटका जाय पळून, उठसुटका जाय पळून. पोरी हो, आमच्या तिकडली पोरगी मागच्या वर्षी पेपरला गेली, अजून आलीच नाही. आता निकाल घेऊन येते का काय तिची तिलाच माहीत. बाप जर 4 चौघात बसला, बाप एकच. आपली पोरगी लाखात एक, आणि ती पोरगी जर भलत्या सालत्याबरोबर पळून गेलं, चांगलं झालं, लोक विचारणार नाही. पण असं काय झालं, रामभाऊ तुमची तर लाखात एक होती, कस काय गेली? मग काय बापाला विचारून जाणार? चुकीच्या निर्णयामुळं जर आपल्या बापाला आपल्यामुळं खाली गुण घालावी लागत असेल, त्यांना त्या ठिकाणी उंच मान करून वागता येत नसेल, तर तरुण दिदींनो फक्त पळून जाऊन लग्न. हा तुमचं प्रेम असेल ना, आईवडिलांना सांगून पहा. त्यांची इच्छा असेल तर तुम्ही करा, नसेल तर एक वेळेला तुमच्या प्रेमाला बाजूला सारा, पण आईवडिलांच्या प्रेमाला मात्र कलंकित होऊ देऊ नका. विठाला विठाला परमार्थिक संस्कार फार गरजेचे आहे बरं. म्हणून आनंद आहे आज ह्या माझ्या माय माऊल्या टाळ घेऊन उभं राहिले. लेकरं किमान बघून या संस्कारानं तरी त्या ठिकाणी संस्कारित राहतील म्हणून आनंद आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा आज ह्या माय माऊल्या आहे. एवढं अधिकारानं पुढे येतात, घरदार सांभाळून ही सगळी सेवा करतात. नाहीतर आम्हालाही विरोध करणारे काही कमी नाही बरं. ह्या कथा कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये फिरत असताना असे काही गावं आहेत तिथं अजूनपर्यंत महिलेचं कीर्तन झालं नाही. बाबा अजूनही काही गावं आहे की त्या ठिकाणी महिलांना गादीवरती टाळ घेऊन सुद्धा कीर्तनाला उभं राहू देत नाही. एकदा मी ते एका भागात गेले, ते म्हणले हो ताई आम्ही तुमचं 4थ्या दिवशी कीर्तन घेऊ. माझं शक्य होत नव्हतं. मी लावू काला करू? नाही म्हणे आमच्याकडं काला काय मधलं काय करू द्या. पण ती म्हणणे नाही आमच्या गावात आजपर्यंत काल्याचं कीर्तन लेडीचं झालंच नाही, सप्त्यात होतच नाही. म्हणलं असू द्या. पण कधी कधी एवढी द्वेषात्मक लोक आमच्याकडं पाहतात ना. आमच्या शेजारी एक गाव आहे, आता डिटेल पत्ता नाही सांगणार नाही, तर आग लावायला तुम्ही तिथं जाता, तसं गेलं तर अडचण नाही. पण राणी ताई मला फोन आला, म्हणे आरती ताई अहो तुमचं कीर्तन तर आम्ही घेतलं, पण आमच्या गावची एक महाराज आहे ना, त्यांची अशी आट आहे, ज्या गादीवरती लेडीज कीर्तनकार उभं राहते, ज्या गादीवरती 7 दिवसामध्ये जर कोणी लेडीज कीर्तनकार उभं राहत असेल तर त्या गादीवर उभं राहून मी कीर्तनच करत नाही. म्हणे मग ताई तुम्ही करता का? त्यांना बोलू. हो म्हणलं मी काही एवढे अधिकारी नाही, त्यांना नक्की बोलून घ्या, पण आल्यानंतर माझा प्रश्न करा म्हणलं त्यांना. म्हणे काय? मी लावो त्यांना माझा प्रश्न असा करा, बाबाजी तुम्ही स्त्रीचा एवढा विरोध करता, तुम्ही काय डायरेक्ट ढगातून खाली पार्सल झालात की काय? अरे का बरं? अरे संतांनी आम्हाला म्हणावं यारे यारे लहान थोर याती भलती नारी नरी, तर नारीला नारा. लोक म्हणतात ही नारदीय नाही, ही नारदाची नाही, ही नारदीय गादी. इथं महिला पुरुष सगळे काही उभं राहून कथा कीर्तन करू शकतात. म्हणून कोणाला बंधन घालण्याची गरज नाही, पण आदर्शवत आपलं असणार हे गाव आहे. माझ्या ह्या माय माऊल्या सामोरे येत आहेत आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांची उत्तम साथ आहे म्हणून हे सगळं काही करू शकतात बरं. म्हणून खरं तर या विशेषतः या सगळ्या माय माऊल्यांना मनापासून धन्यवाद देते. सेवेकरिता जो अभंग निवडला तो अत्यंत गोड आहे. सुरुवातीलाच जो काही भाव आहे मी तुम्हाला सांगितला, 9 वाजले आणि मला या यशोदाताईनं सांगितलं होतं ताई वेळेत सेवा सुरू करा आणि वेळेत संपवा, लोकांच्या नंतर भोजनाची व्यवस्था आहे. त्यामुळे होऊ शकतं 5-10 मिनटं इकडं तिकडं, पण फार वेळ न करता वेळेत मला थांबायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता ताट बसा. संप्रदायाच्या नियमानं आपण 2 मिनटं भजन करू आणि सगळ्यांनी आमच्याबरोबर जमेल तसं प्रेमानं सगळ्यांनी भजन करा बरं. नुसतं बसू नका. टाळी वाजवा, प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. बस बस. हो बोला
आवाजामुळं तुमचा आवाज येत नाही. आपण एक करू, हे बंद ठेवू. सगळ्यात पहिल्यांदा मी, माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष. लाजू नका. जमेल तसं अगदी प्रेमानं टाळी वाजवायची, सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचे. हे भजन माझं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाही, हे देवाचं भजन आहे. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येऊ न येऊ, पण परमात्म्यापर्यंत आपली आर्त हाक पोहोचेल एवढं प्रेमानं सगळ्यांनी ताट बसायचे, टाळी वाजवायची, प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे. बोला हरीचे नाम विठ्ठला पांडुरंगा. बघा, आमच्यापेक्षा उपस्थिती तुमची हो. तुमचा आवाज एवढ्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यासारखं काय भजन करू नका. कीर्तन झालं की पहिली पंग तुमचीच बसू, प्रेम टाका, फार गोड होईल, लाजू नका. आणि बघा, जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ. तर शेजाऱ्यावर प्रेम असेल तर मनातूनच भजन कराल तुम्ही. तार बसा, टाळीन प्रेमानं. माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष. बोला हरीचे नाम विठ्ठला पांडुरंगा. पांडुरंग 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 बोला हरीचे नाम विठ्ठला पांडुरंगा. अतिशय गोड भजन केले. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायलाच लागला. अतिशय गोड. पण पुरुष मंडळी, काही असो का नसो, पण तुम्हाला मान्य करावं लागतं. आवाज जर कोणाचा गोड असेल तर तुमचा का आमचा? तुमचा. हा स्वाभिमान आहे हो तुम्हाला तुमच्याविषयी. पण खरंच आवाज जर कुणाचा गोड असेल तर मग मात्र आमचा का तुमचा? तुमचाच. बर, आमचा आवाज गोड असतो. बरं, तुमचा आहेच, पण आमचा तुमच्यापेक्षा गोड असतो. बरं, का गोड असतो माहिती का? आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही. तुमचा आवाज म्हणजे जणू काय भूकंपच. पण बऱ्याच पाठीमागच्या मंडळींनी होऊ दिला नाही, पण भजन मात्र बहुसंख्येनं आपण सुंदर केलं. खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करणार. पुनश्च एकदा दोन्ही हात ताट वरती करा, एकसाथ टाळी वाजवा, प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. विठो रखुमाई
सुंदर भजन केलं. पुनश्च सर्वांना धन्यवाद. न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तशी म्हणजे हुशारी तुम्ही हातावरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा मला सांगावं लागतं. पण भजन संपलं, हात खाली घ्या, अजिबात तुम्हाला सांगायची गरज नाही. असू द्या, सुंदर भजन केलं. सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या चरणारविंदी